नाशिक शहरातील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री तथा मराठी राजभाषा मंत्री उदय सामंत हे देखील असणार आहेत। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान नाशिकमध्ये या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे मराठी विश्व संमेलन जे आहे ते होणार आहे। दरम्यान या संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भव्य असा डोम जो आहे तो या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये टाकण्यात आलेला आहे। दरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी हे विश्व मराठी संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। खरं तर कुंभमेळ्यापूर्वी साहित्यिकांचा मेळा जो आहे तो आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी मराठी भाषेतील जे विविध बोलीभाषेचे प्रकार असतील, त्याचबरोबर मराठी जे साहित्य आहे त्या संदर्भातली जी इथे सत्र आहेत त्या आयोजित देखील करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरील जे साहित्यिक आहेत विश्व मराठी संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत। मराठी भाषेमध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे जे सत्र आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहे। मग त्यामध्ये विविध भाषा असतील, यामध्ये कोकणातील भाषा असेल, खानदेशातील असेल, विदर्भातील असेल, अशा विविध भाषांचे जे सत्र आहेत ते या ठिकाणी होणार आहेत। त्या पद्धतीचं साहित्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दरम्यान या विश्व मराठी संमेलनाची तयारी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान नाशिकमध्ये केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याची तयारी आपल्याला आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।